नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलोय जो की एसएससी बोर्ड क्वेश्चन बँक, जी की बोर्डाने अपलोड केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण मॅथ्स पार्ट 1 मधला पहिला जो चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, या चॅप्टर मध्ये जे प्रश्न क्रमांक 1 मधील ए आणि बी प्रकारचे सर्व क्वेश्चन आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत। बाकीचे पण आपण लगेच पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर हे पहिले क्वेश्चन आपण सुरुवातीला बघून घेऊ वेळ होता। पहिला जो आहे क्वेश्चन नंबर ए आपला एमसीक्यू चा असतो। त्याच्यामध्ये या चॅप्टर मध्ये कोणते कोणते प्रश्न अपेक्षित आहेत, तो कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर पहिला क्वेश्चन पहा, टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19 इफ x = 1 देन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ y। आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, तर त्याच्यापैकी आपल्याला ठरवायचे। तर आपल्याला काय करायचं पहा, सिंपल गोष्ट आहे, x ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1, आपण फक्त याच्यामध्ये ठेवायची, आपल्याला y ची व्हॅल्यू येणार आहे। बघा आपण काय करू, 4x + 5y = 19 आहे, याच्यामध्ये x ची व्हॅल्यू आपण 1 ठेवूया। का होईल पहा, 4 × 1 + 5y = 90, बरोबर आहे। 4 × 4 होणार आहे, + 5y = 90, इकडचा +4 तिकडे मायनस करा, म्हणजे आपल्याला येणार आहे 5y = 19 - 4, म्हणजे 5y ची किंमत किती आहे, 19 मधून 4 गेले की राहिले 15, म्हणजे y ची किंमत काढायची म्हणून 5 ने फक्त तिकडे डिवाइड करा, y = 15/5, म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार आपल्याला 3। अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन तुम्ही एवढं पूर्ण करण्याची आवश्यकता नाही, स्टेप तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही विड्रॉ करू शकता। तर पहिला ऑप्शन y = 3, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आपलं बरोबर आहे, राईट ना। याच पद्धतीने आपण पुढचा प्रश्न बघू 2 नंबरचा, इफ dx = 26 dy = -39 and d = 30 then what is the value of x। dx आणि dy ची व्हॅल्यू दिली, तर x चा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे सर्वांना, x = आपला काय फॉर्म्युला असतो, dx/d। क्रॅमर्स रूल्स मध्ये हा फॉर्म्युला तुम्हाला आहे, बरोबर ना, dx/d। याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुट केली dx ची व्हॅल्यू, आपल्याकडे आहे dx = 26 डिवाइडेड बाय d ची व्हॅल्यू किती आहे 13। आपण भाग देणार आहे फक्त 13 का 13 दुने 24, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 2, म्हणजे ऑप्शन क्रमांक ए अगदी बरोबर। या पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचे, ओके। नंतर पुढील क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 3, which of the following is linear equation into variable। आपल्याला चार ऑप्शन दिले, खालीलपैकी कोणतं लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट पहा, लिनियर म्हणजे काय, ज्याचा घातांक किती असला पाहिजे, हमेशा 1 असला पाहिजे। टू व्हेरिएबल म्हणजे त्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे, बरोबर ना, म्हणजे x आणि y असेल, एलिमेंट काही पण असणार। जर तुम्ही पहा याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत, परंतु जर पाहिलं तर x चा घातांक 1 आहे, परंतु हा जो y डिनॉमिनेटरला आहे, डिनॉमिनेटरला म्हणजे खाली घातांक 1 आहे, तर वरती आणलं तर त्याला घातांक -1 होणार आहे, त्याच्यामुळे आपलं असणार नाही। 2 नंबरचा पहा, ह्याचा मॅक्सिमम पॉवर 2 आहे, आपल्याला किती पाहिजे, 1 पाहिजे, हे पण असणार नाही। 3 नंबरचं बघू शकता, याच्यामध्ये x आणि y दोन्ही पण आहेत, आणि विशेष म्हणजे त्याचा घातांक सुद्धा 1 आहे, त्याच्यावरती घातांक नसतो, याचा अर्थ 1 घातांक असतो, म्हणजे आपलं हे ऑप्शन बरोबर आहे। याच्यामध्ये सुद्धा घातांक असतो, हे ऑप्शन चुकीचं आहे, म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे। समजतंय, व्हेरी सिंपल। चला पुढे, which of the following is not the solution of 3x + 6y = 12। आपल्याला इक्वेशन केले 3x + 6y = 12, आणि खाली 4 ऑप्शन दिलेत की त्याच्यापैकी कोणतं सोल्युशन नाही, अशा प्रकारचा क्वेश्चन आहे पहा। म्हणजे आपल्याला सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ना, म्हणजे आपण ह्याचे काय करायची, ह्याची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवून बघायची, सॅटिस्फाय झालं तर समजायचं सोल्युशन आहे, जर सॅटिस्फाय नाही झालं तर समजायचं सोल्युशन नाही। जसं की पहा, मी काय करतो, x ची व्हॅल्यू +3 ठेवतो, 3 चौक किती होणार आहे, -12 होईल। त्याच्यानंतर पुढचं सुद्धा 4 आहे, 6 चौक किती होणार आहे, +24। जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं 12 + 24 तर उत्तर किती येणार आहे, +12, 24 मधून 12 गेले 12 राहणार आहे, म्हणजे हे सोल्युशन आहे। आपल्याला नाही असं शोधायचे। 2 नंबरचा व्हॅल्यू जर 0 ठेवली x ची व्हॅल्यू, तर 3 × 0 0 होणार आहे, आणि 6 × 2 किती होणार आहे, 12 होणार आहे, आणि 0 आधी 12 किती येते 12, म्हणजे याचं पण उत्तर 12 आहे, याला सॅटिस्फाय करते, हे सुद्धा सोल्युशन आहे। पुढचं बघा, 8 - 2 असं तुम्हाला ऑप्शन कडून जावं लागणार आहे, बरोबर ना। जर आपण केलं तर 8 त्रिक किती होतात, 24 होतात, आणि 6 दुने 12, परंतु -12 -2 आहे ना, 24 मधून 12 गेले उत्तर 12 येते, म्हणजे हे सुद्धा आपलं ऑप्शन आहे, याचं उत्तर 12 येते, म्हणजे साहजिकच राहिलेलं आपलं सोल्युशन नसणार आहे। आपल्याला नॉट विचारलं तर डी ऑप्शन बरोबर आहे, तुम्ही ठेवून पहा वाटल्यास। जर तुम्ही पाहिलं तर 3 त्रिक होणार आहे 9, आणि 6 1 6 होणार आहे, 9 6 15 होतात, आणि आपल्याला 12 पाहिजे, तर ऑप्शन नंबर डी आपलं करेक्ट आहे। समजताय, गुड। तर पुढील क्वेश्चन आहे पहा, क्वेश्चन नंबर 5, आपल्याला डिटर्मिनंट दिलेलं आहे 3 2 5x = 2। आता आपल्याला x ची किंमत काढायची, तर तुम्हाला माहिती आहे हे डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करायचा, क्रॅमर्स रूलच्या मध्ये आपण सोडवलेले असेल। तर काय करायचं, फक्त पहिला तिर्यक गुणाकार करा आणि दुसरा तिर्यक गुणाकार यांची वजाबाकी करा, म्हणजे पहिलं जर तिर्यक गुणाकार 3 × x किती होणार आहे, 3x होणार आहे, आणि 5 × 2 किती होणार आहे,
10 5 दुणे 10 आणि यांची वजाबाकी करा इज इक्वल टू किती आपल्याकडे 2 आहे म्हणजे 3x वजा 10 बरोबर 2 इकडचे वजा तिकडे जाऊ द्या म्हणजे 3x बरोबर 2 अधिक 10 होणार आहे म्हणजे 3x ची व्हॅल्यू किती येणार 10 2 12 याच्यावरून आपल्याला x ची व्हॅल्यू सहज जमणार आहे x इज इक्वल टू किती होईल बरं 12 भागिले 3 म्हणजे किती येणार आहे 3 चौक 12 म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं बी बरोबर आहे समजतंय व्हेरी सिंपल चला पुढे प्रश्न क्रमांक 6 आपल्याकडे आहे फॉर इक्वेशन 5x 3y 11 is equal to 0 and 2x 4y is equal to -10 फाइंड d ची किंमत काढायची तर तुम्ही अगोदर हे इक्वेशन जर पाहिलं तर इकडचा हा +11 तिकडे असायला पाहिजे तिकडे त्याचा -11 करून घ्यायचा परंतु आपल्याला d फाइंड आउट करायची त्यात आपल्याला फक्त a1 b1 आणि a2 b2 लागणार आहे सर्वांना d चा फॉर्म्युला माहित असेल काय असतं आपल्याला a1 a2 b1 b2 याच्यामध्ये जर आपण त्याच्या व्हॅल्यू ठेवल्या तर आपल्याला d ची किंमत येत असते तर तुम्हाला माहिती a1 ची व्हॅल्यू किती आहे 5 आहे b1 ची व्हॅल्यू 3 आहे त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू 2 आहे आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे पुढच्या c1 c2 च्या व्हॅल्यू आहे ओके तर आपण याच्यामध्ये जर व्हॅल्यू पुट केलं तर आपल्याला a1 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5 a2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 2 b1 ची व्हॅल्यू आहे 3 आणि b2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 जर आपण हे सॉल्व्ह केलं तर आपल्याला d ची व्हॅल्यू सहज जमणार आहे राईट ना मग बघा 5 चौक 20 पहिल्या तिकडे गुणाकार 5 चौक 20 होणार आहे वजा 3 दुणे 6 20 मधून 6 गेले आपलं उत्तर येणार आहे 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक ए अगदी बरोबर आहे तर या पद्धतीने तुम्ही सहज सोडवू शकता पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 if 49x 57y is equal to 172 and 57x 49y is equal to 252 then what is the value of x plus y त्याचा क्वेश्चन पण पुस्तकामध्ये आहे की पाहिलं असेल सोडवायचा कसा असतो एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी करायची मग दोन आपल्याला इक्वेशन भेटतात x y आणि x y च्या स्वरूपात तर इथं सरळ सरळ काय करा आपण जर यांची बेरीज केली तर आपल्याला x पॉझिटिव्ह येणार आहे आणि y आहे तो निगेटिव्ह येणार आहे मग आपल्याला काय पाहिजे दोघांचं एक y पण पॉझिटिव्ह पाहिजे राईट ना म्हणजे x y पाहिजे ना की x y या दोघांची बेरीज केली तर आपल्याला x y चे उत्तर येणार आहे मग आपण काय करू त्याच्या दोघांची वजाबाकी करू वजाबाकी करताना सुद्धा असं एक काम करायचं की मोठ्यामधून छोटा वजा करायचा म्हणजे आपण काय करू 57x 49y is equal to 252 दिले त्याच्या खाली दुसरं लिहून घ्या 49x 57y is equal to 172 ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला काही चिन्ह बदलून गेले प्लस आहे तर मायनस करा मायनस आहे तर काय करा प्लस करा इथे प्लस मायनस करा असं आपण करतो राईट ना आता काय होणार आहे 57 मधून 49 गेले 49 मधून 57 गेले किती राहणार आहे 8 मोठ्या संख्ये चिन्ह प्लस आहे इथे जर पाहिलं -49 आणि +57 इथे सुद्धा मोठी संख्या आपली +57 आहे बदललेल्या चिन्हाचा विचार करायचा पहिला नाही 57 मधून 49 गेले पुन्हा राहणार आहे 8y इज इक्वल टू आता 252 मधून 172 गेले बाकी करा 2 तून 2 गेले 0 15 तून 8 गेले 7 आणि 0 म्हणजे 80 येणार 80 8x + 1y 80 आपल्याला पाहिजे काय x + y ची किंमत पाहिजे म्हणजे आपल्याला सगळीकडे 8 ने भागलं गरजेचं आहे आपण जर 8 ने भागलं तर राहणार आहे x इथे राहणार आहे y आणि 80 ला जर 8 ने भागलं तर उत्तर येणार आहे 10 8 10 80 म्हणजे आपलं उत्तर x + y = 10 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी आपलं अगदी बरोबर आहे ओके चला पुढे आपण 8 नंबरचा प्रश्न बघूया द सोल्युशन ऑफ द इक्वेशन 2x - 5 = 2 इज आपल्याला एक इक्वेशन दिले 2x - 5 = 2 त्याचं सोल्युशन काय असू शकतं x आणि y ची व्हॅल्यू दिलेल्यापैकी काय असेल तर आपण काय करायचं व्हेरी सिंपल आपण ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करून बघायच्या जर सॅटिस्फाय झालं तर समजायचं उत्तर आहे अदरवाईज नाही बघा मी समजा सुरुवातीला 2 ठेवलं मी इथे लिहितो अगोदर वाटलं 2x - y = 2 मी जर व्हॅल्यू 2 ठेवली तर काय होणार आहे 2 गुणे 4 होणार आहे -2 4 2 गेले 2 म्हणजे आपलं पहिलेच ऑप्शन बरोबर येते पहा ह्या व्हॅल्यू जर याच्यामध्ये ठेवल्या तर सॅटिस्फाय होते आता तुम्हाला बाकीचे ट्राय करून बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 आहे पहा द सोल्युशन ऑफ इक्वेशन x - y = 10 and x + y = 70 इज आपल्याला दोन इक्वेशन दिले आणि त्याचं आपल्याला काय करायचंय सोल्युशन फाइंड आउट करायचंय तर बघा आपल्याला ऑप्शन दिले तर तुम्ही आता ह्याच्याकडे जर हे सिंपल आहे ऑप्शन कडून गेले तर उत्तमच राहील का तर तुम्ही जर पाहिलं 40 आणि 30 जसं की पहिलं ऑप्शन आहे x ची व्हॅल्यू 40 आणि y ची व्हॅल्यू 30 ठेवून बघायची 40 आणि 30 किती होतात 70 होतात एक क्लिअर झालं परंतु दुसऱ्याच्या मध्ये बघायचं 40 - 30 किती होतात 10 म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे दुसरीकडे जायची आवश्यकता नाही किंवा दुसरं जर ठेवून बघा तुम्ही म्हणता 30 + 40 70 येतं एक इक्वेशन सॅटिस्फाय होतं परंतु दुसरं होत नाही 30 - 40 - 10 येतं म्हणजे ऑप्शन नाही असे बाकीचे ट्राय करून पाहिले तर त्याच्यामध्ये बसणार नाही किंवा तुम्हाला वाटते की हे दोन इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता त्यांची जर तुम्ही बेरीज केली सरळ तर y विल मेट होणार आहे x आणि 2x होणार आहे 70 आणि 80 2x बरोबर 80 आणि बरोबर x ची व्हॅल्यू किती येणार आहे 40 येणार आहे तर हे ऑप्शन अशा पद्धतीने तुम्ही बरोबर करू शकता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10 आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ d for equation 4x + 3y = 19
अँड 4x - 3y - 11. याच्यामध्ये आपल्याला d ची व्हॅल्यू काढायची. तर सर्वांना माहिती आहे d चा फॉर्म्युला आपण मागाशी लिहिलाच होता, a1 a2 b1 b2. म्हणजे तुम्हाला याच्या अगोदर a1 ची व्हॅल्यू किती 4 आहे, b1 आपल्याकडे 3 आहे, त्याच्यानंतर a2 आपल्याकडे 4 आहे आणि b2 किती आहे -3 आहे आणि पुढचे काय c1 c2 आहे. तर आपण याच्यामध्ये जर व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला लगेच उत्तर येणार आहे का? आपण ठेवू 4 3 4 3 आणि कॅल्क्युलेशन कसं करता याचं, तिरकस गुणाकार करायचा. 4 त्रिक 12 परंतु -12 मायनस प्लसचा गुणाकार मायनस पुढचं काय होणार आहे 3 चौक 12, कारण 3 चौक 12 परंतु फॉर्म्युल्यामध्ये आपण मायनस साइन देतो आणि मग -12 आणि -12 किती होणार आहे समान चिन्ह आहे, आपण बेरीज करणार आहे, जे चिन्ह असेल ते देऊन टाका. -24 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी अगदी बरोबर आहे, राईट. चला आता आपण बघू क्वेश्चन 1 म्हणलं जो बी नंबरचा क्वेश्चन असतो त्याच्यामध्ये एक मार्काचे क्वेश्चन असतात. तर या चॅप्टर मध्ये ते क्वेश्चन आपण बघून घेऊ. पहिला प्रश्न पहा, स्टेट विथ रिझन वेदर द इक्वेशन 3x² - 7y = 13 इज अ लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल. आपल्याला सांगितलं हे जे इक्वेशन आहे की ते लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल मधलं आहे का, तर ते रिझन आपल्याला द्यायचे आहे किंवा नाही, असेल तर काय नसेल तर काय नाही. आता आपल्याला माहिती आहे लिनियर इक्वेशन विथ टू व्हेरिएबल म्हणजे काय, तर इक्वेशनचे जे व्हेरिएबल असतात त्याच्यामध्ये 2 असतात आणि त्यांचा पॉवर किती असतो 1 पॉवर असला पाहिजे. तर तुम्ही जर पाहिलं तर x² चा पॉवर इथं x चा पॉवर 2 आहे, 2 जर पॉवर असेल तर हे आहे का, नक्कीच नाही. आपण म्हणणार आहे काय मॅक्झिमम पॉवर ऑफ x in given equation is not 1. म्हणजे काय, दिलेल्या इक्वेशन मध्ये x चा जो मॅक्झिमम पॉवर आहे तो 1 असला पाहिजे, तो नाहीये. देअरफॉर आपल्याला म्हणते देअरफॉर 3x² - 7y = 30 is not a linear equation into variable. म्हणजे हे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल नाहीये, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहेत परंतु ते लिनियर नाही. समजतंय? तर अशा पद्धतीने आपल्याला याचा आन्सर सांगता येणार आहे. व्हेरी सिंपल. चला पुढचा क्वेश्चन आपल्याकडे, शो द कंडिशन युजिंग व्हेरिएबल x and y, टू नंबर्स डिफर बाय 3. आपल्याला x आणि y चा वापर करून ही कंडिशन आपल्याला मॅथमॅटिकली फॉर्म मध्ये लिहायची. तर टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 संख्येतील फरक 3 चा आहे. तर आपल्याला साहजिकच मग एक मोठी संख्या असली पाहिजे, एक छोटी संख्या असली पाहिजे. मग आपण म्हणणार आहे लेट ग्रेटर नंबर बी एक्स, मोठी संख्या आपण x मांडली आणि स्मॉलर नंबर बी वाय. जर असं असेल तर आपल्याला 1 दिलेली अटीनुसार फ्रॉम गिवन कंडिशन, मार्क काय आपल्याला दिली फ्रॉम गिवन कंडिशन. 1 मार्कासाठी प्रश्न आहे, त्याच्यामध्ये जास्त काही यायची आवश्यकता नाही. फ्रॉम गिवन कंडिशन त्यांच्यामधला फरक 3 चा आहे, म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. मोठी संख्या होती x, त्याच्यामधून जर आपण छोटी संख्या वजा केली तर आपलं उत्तर यायला पाहिजे 3. म्हणजे x - y दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. आपल्याला ही कंडिशन अशा पद्धतीने लिहिता येणार आहे. ओके. क्वेश्चन नंबर 3 आपल्याकडे, फॉर इक्वेशन 4x + 5y = 20 फाइंड y when x = 0. आपल्याला हे इक्वेशन दिलेले आहे. जर याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 असेल तर आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. तर सिंपल आहे, आपण इक्वेशन अगोदर लिहून घेऊ 4x + 5y = 20. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करू आपण. पुट x = 0. बघा काय होतंय 4 × 0 बरोबर प्लस 5y = 20. 4 आणि 0 चा गुणाकार 0 येणार आहे, राईट ना. म्हणजे हा 0 झाला, इकडे राहिले फक्त 5y = 20. 5 ने इकडे काय थोडक्यात हा 0 कॅन्सल झाला, म्हणजे फक्त 5y = 20 राहणार आहे. 5 ने फक्त तिकडे डिवाइड करा, आपल्याला आन्सर येणार आहे y = 20 डिवाइडेड बाय 5. सो y = 5 चौक 20. म्हणजे जर x ची किंमत जर 0 असेल तर y ची किंमत किती आली आपली 4. चला पुढे 4 नंबरचा क्वेश्चन आहे, राइट एनी टू सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन x + y = 7. हे आपल्याला इक्वेशन दिले आणि याचे कोणते पण आपल्याला 2 सोल्युशन द्यायचे. खूप सिंपल आहे, म्हणजे आपल्याला अशा x आणि y च्या अशा व्हॅल्यू काढायच्या की त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. खूप सिंपल आहे, तुम्ही जसे की 2 5 3 4 काही पण लिहू शकता, परंतु तुम्ही लिहिताना थोडंसं व्यवस्थित लिहा. आपल्याला जे इक्वेशन दिले x + y = 7, आपण म्हणू सुरुवातीला पुट सपोज x = 3. समजा मी म्हटलं x ची व्हॅल्यू 3 घेतोय, तर आपण काय करणार 3 + y = 7. देअरफॉर y ची व्हॅल्यू किती येणार आहे 7 - 3. इकडचा 3 तिकडे जाऊ द्या, y = 4 येणार आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहिलं सोल्युशन आपल्याला झालं 3 4 बरोबर आहे. x ची व्हॅल्यू 3 y ची व्हॅल्यू 4, 3 आणि 4 7 होतात. सेम त्या पद्धतीने अजून दुसरे एखादं करू. समजा मी म्हटलं पुट
x इज इक्वल टू 5. x व्हॅल्यू समजा मी 5 पुट केली, काय होणार आहे 5 प्लस y इज इक्वल टू 7. म्हणजे y ची व्हॅल्यू किती येणार आहे, इकडचं 5 तिकडं मायनस करा, 7 मायनस 5 सो y इज इक्वल टू 2. म्हणजे 5 आणि 2 म्हणजे आपला आन्सर येते थोडक्यात 5 2. अशा पद्धतीने आपल्याला दोन सोल्युशन असे तुम्ही कोणती पण व्हॅल्यू ठेवून करून पाहू शकता. ओके. क्वेश्चन नंबर 5, डिसाइड वेदर 02 इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन 5x y इज इक्वल टू 6. आपल्याला हे 02 सोल्युशन आहे का हे इक्वेशन ते डिसाइड करायचे. तर आपण काय म्हणणार पहा, काय करायचे, ह्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवून बघायचे, x आणि y ची व्हॅल्यू. हा x असतो आणि आपला y असतो, बरोबर ना. त्याच्यामध्ये ठेवून बघायच्या आणि जर तो सॅटिस्फाय करत असेल मग दोन्ही बाजू सारख्या आल्या तर समजायचं आहे, अदरवाइज नाही. आपण काय करू, फॉर x is equal to 0 and y is equal to 2 लेफ्ट हँड साइड घेऊ आपण, LHS दिलेल्या इक्वेशनची LHS कोणती, डावी बाजू 5x 3y. याच्यामध्ये त्या व्हॅल्यू पुट करू आपण. 5 into x ची व्हॅल्यू आपल्याला 0 ठेवायची प्लस 3 into y ची व्हॅल्यू आपल्याला 2 ठेवायची, राइट. मग 5 into 0 0 प्लस 3 into 2 6, 0 प्लस 6 किती होणार आहे, 6 होणार आहे. इज इक्वल टू आपली RHS आली. म्हणजे जर लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइड दोन्ही सारख्या आल्या तर समजायचं हे त्याचं सोल्युशन आहे. म्हणजे आपण लिहू शकतो therefore 02 is the solution of equation जे आपल्याला दिलेल्या 5x 3y is equal to 6. अशा पद्धतीने आपल्याला सोडवता येणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता समजा इथं जर नाही आलं, इक्वल टू नसतं तर आपण म्हणलं नॉट सोल्युशन नाही. चला प्रश्न क्रमांक 6 बघू. राइट ए टू सोल्युशन ऑफ इक्वेशन a - b is equal to -3. आताच आपण सोडवलेले आहे याचं क्वेश्चन, राइट ना. x y = 7 सेम त्याच सारखा करायचा. इथं आपण समजा काही पण करा, समजा आपण म्हणू पुट a is equal to समजा मी घेतलं 3, a ची व्हॅल्यू काय घेतली, समजा 3 घेतली. तर तुम्ही b ची व्हॅल्यू पुट करा, जेणेकरून सोपं जाईल तुम्हाला, कारण इकडचा b तिकडे मायनस करायला सोपं जाईल. आपण एक काम करू, b ची व्हॅल्यू घेऊ. b ची व्हॅल्यू समजा मी 3 टू काही पण घ्या तुम्हाला पाहिजे ती. b ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर काय होणार आहे पहा, a - 3 बरोबर आहे इज इक्वल टू इकडे किती आपला -3. b च्या जागी मी 3 ठेवला तर काय होणार आहे, इकडचा -3 तिकडे घ्या, म्हणजे a इज इक्वल टू -3 हा इकडचा -3 इकडे +3 होणार आहे, म्हणजे a इज इक्वल टू 0. कन्फ्यूज होता असाल तुम्ही दुसरी व्हॅल्यू घेऊन पहा, म्हणजे आपल्याला पहिला पॉइंट आलाय किंवा पहिली व्हॅल्यू आली 0,3. सेम याच पुढे अजून एखादी व्हॅल्यू घेऊन बघू. समजा मी म्हणलं पुट b इज इक्वल टू 5, b ची व्हॅल्यू समजा मी 5 घेतली तर काय होणार आहे, a - 5 इज इक्वल टू -3. इकडचा -5 तिकडे जाऊ द्या, a इज इक्वल टू -3 आणि इकडचा +5 सॉरी इकडचा -5 तिकडे +5 झाला. विरुद्ध चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो. a इज इक्वल टू की 5 तून 3 गेले 2, वड्या संख्या चिन्ह प्लस, म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आहे. म्हणजे आपला तो पॉइंट काय होतो, सुरुवातीला a ची व्हॅल्यू लिहा 2 आणि नंतर b ची व्हॅल्यू लिहा 5, म्हणजे 2 5. अशा पद्धतीने आपल्याला दोन सोल्युशन घेता येतील. अजून कोणते पण तुम्हाला करता येतील. तर दोनच सांगितले आपण दोनच. तर पुढील क्वेश्चन आहे, if x 2y is equal to 7 and 2x y is equal to 5 then find the value of x y. तर आपण काय करायचं, या ठिकाणी जो दिले दोन इक्वेशन त्याबद्दल लिहून घ्यायची, त्यांची जर बेरीज केली तर आपल्याला आन्सर येणार आहे. आपण काय केलं पहा, आपण म्हणू सुरुवातीला x 2y is equal to 7 इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर आपण म्हणू दुसरं जे आहे 2x y is equal to 5, त्याला नंबर 2 द्यायचा आणि इकडे दोनची फक्त बेरीज करा. आपण म्हणू बाय इक्वेशन 1 + 2. एकाने दोनची बेरीज करतो, आपण ऍडिंग इक्वेशन म्हणतो असं म्हणू शकता. x 2y is equal to 7 आणि 2x y is equal to 5. बेरीज करताना सरळ बेरीज करा, चिन्ह वगैरे काढण्याची आवश्यकता नाहीये. x आणि 2x होतात 3x, 2y आणि 1 होतात 3y, बरोबर. 7 आणि 5 होतात 12. आता तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला x अधिक y ची व्हॅल्यू काढायची, बरोबर ना. मग सगळीकडे 3 ने फक्त भागा, इथे म्हणू आपण डिवाइड बाय 3, डिवाइड बाय 3. 3 ने जर भागला आपण तर इथे होणार आहे फक्त x, इथे होणार आहे फक्त y, आणि इथे जर 12 ला भागलं तर होणार आहे 3 चोक 12, म्हणजे x y is equal to 4. अशा पद्धतीने आपल्याला याचं सहज येणार आहे, राइट. चला क्वेश्चन नंबर 8 आपण बघू. if dx is equal to 24, x is equal to -3 then find the value of d. d ची किंमत काढायची. आपल्याला dx आणि x माहिती, तर आपल्याला फॉर्म्युला आपल्याकडे कोणता आहे, x च्या बाबतीत सर्वांना माहिती, x is equal to किंवा आपण म्हणा we know that x is equal to dx upon d. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, ग्रामर स्कूल मध्ये आपण सॉल्व्ह केलेला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करू, ज्या व्हॅल्यू माहिती त्या ठेवून देऊ आपण. x ची व्हॅल्यू आपल्याकडे -3 इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 24 डिवाइडेड बाय आपल्याला d ची व्हॅल्यू माहिती नाहीये, काढायची.
तर आता डी इकडे भागले इकडे मल्टिप्लाय करू आपण म्हणजे काय -3d इज इक्वल टू 24 किंवा 3 into d म्हणू शकता. नंतर डी ची व्हॅल्यू काढायची ना -3 ने इथं मल्टिप्लाय केले तिकडे डिवाइड करा म्हणजे आपल्यामध्ये 4d इज इक्वल टू 24 अपॉन -3 म्हणजे डी ची व्हॅल्यू किती येणार आहे भाग द्या 3 8 24 मात्र मायनस चिन्ह वर खाली कुठे पण असू द्या 1 2 टाका -8. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 9 आहे द कॉस्ट ऑफ द बुक इज 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन शो दिस बाय यूजिंग लिनियर इक्वेशन बाय टेकिंग कॉस्ट ऑफ बुक इज x and cost of pen is y. क्वेश्चन दिसायला मोठा दिसतो खूप सिंपल आहे. इथे काय म्हणजे आपल्याला असं सांगितलं की बुकची कॉस्ट तुम्ही x घ्या आणि पेनची कॉस्ट y घ्या किंमत त्याची आणि आपली कंडिशन दिली कॉस्ट ऑफ द बुक इज 5 रुपीज मोर दॅन द ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन ही कंडिशन दिलेली आपण सुरुवातीला वाटलं म्हणून लेट कॉस्ट ऑफ बुक किती आहे कॉस्ट ऑफ बुक इज इक्वल टू x and cost of pen is equal to y हे आपल्याला दिलेलं आहे. आता पुढे म्हणून बाय गिवन कंडिशन किंवा दिलेल्या अटीनुसार आपण त्याला म्हणू बाय गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार ती अट काय दिली पहा द कॉस्ट ऑफ द बुक इज बुकची कॉस्ट किती बघा x इज म्हणजे आपण लगेच इक्वल टू घेऊ राईट कॉस्ट ऑफ द बुक इज काय म्हटले 5 रुपीज मोर 5 रुपीज मोर म्हणजे जी काय असेल त्याच्यामध्ये 5 जास्त 5 रुपीज मोर दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन पेनच्या कॉस्टच्या ट्वाइस म्हणजे दुप्पट 2y बघा खूप सिंपल आहे कॉस्ट ऑफ पेन इज 5 रुपीज मोर म्हणजे प्लस दॅन ट्वाइस द कॉस्ट ऑफ पेन पेनाच्या दुप्पटीपेक्षा 5 ने जास्त तर ही झाली आपली रिक्वायर्ड कंडिशन राईट ना आपल्याला काय सांगितलं ही कंडिशन काय करा किंवा आपल्याला या पद्धतीने करा x आणि y च्या स्वरूपामध्ये करा लिनियर इक्वेशन दिस इज द रिक्वायर्ड लिनियर इक्वेशन समजतंय किंवा याला आपण अजून थोडंसं करू शकतो तिकडच्या 2y कडे घ्या म्हणजे x 2y = 5 असं लिहिलं तर हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आलं राईट x 2y = 5 तिकडच्या 2y इकडं मायनस टेका चला इक्वेशन आहे if a/4 + b/3 = 4 राइट द इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला याचे सर्वांना माहिती स्टँडर्ड फॉर्म काय असतो आपला ax + by = c हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे त्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला आणायचं म्हणजे डिनॉमिनेटरला काही नकोय आपल्याला आता डिनॉमिनेटरला जर काही नकोय तर आपण काय करणार आपण दिलेली इक्वेशन आपण लिहू a/4 + b/3 = 4 जर याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न केला तर समजा डिनॉमिनेटर 4 आणि 3 आहे अशी संख्या शोधा की जिला 4 आणि 3 ने भाग जाईल तर 4 आणि 3 च्या पाड्यामध्ये असणारी सर्वात जवळची संख्या त्याला आपण म्हणतो समजा 12 4 3 12 3 चौक 12 बरोबर आहे मग आपण याला काय करू मल्टिप्लाय बाय 12 करू आपण इथे लिहू मल्टिप्लाय बाय 12 जर आपण 12 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 12 a/4 + 12 b/3 = 12 4 प्रत्येकाला 12 ने आपण मल्टिप्लाय केलं इथं भाग काय 4 × 4 4 त्रिक 12 म्हणजे होणार आहे 3a प्लस इथे काय होणार आहे 3 चौक 12 म्हणजे होणार आहे 4b होणार आहे 12 चौक 48 हे झालं आपलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये आपल्याला जे विचारलं होते समजले तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 1 ए आणि बी या चॅप्टर वरील सर्व जे काही बोर्डाने अपडेट केलेले क्वेश्चन आहेत ते सर्व आपण सॉल्व्ह केलेले आहेत पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या चॅप्टर मधले जे काही क्वेश्चन 1 आणि बी आहेत ते आपण सॉल्व्ह करणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आवडलं तर नक्कीच लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांना शेअर करा नक्कीच फायदा करून घ्या धन्यवाद